पितृपक्ष हा काळ पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे. शास्त्रानुसार हा काळ पितरांची सेवा करण्यात साठी मानण्यात आलेला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो. आता यंदा हा पंधरवडा चालू सुद्धा झालेला आहे आणि ऋषीमुनींनी आपले संपूर्ण जीवन हे 16 विधींमध्ये बांधले आहे. यातील पहिला हा जन्म आणि शेवटचा हा अंत्यविधी किंवा पितृमेघ असतो. भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्याचा हा 16 दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यावेळी 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्षाची तिथी असणार आहे. पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका देखील मिळत असते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला पितरांना पाणी, तीळ, तांदूळ, जव आणि दर्भ यांची पिंड बनवून पितरांचे श्राद्ध करायचे असते. तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात. त्यांच्या आनंदाने पितृ ऋणापासून मुक्त होते. श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो. पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते. यापैकी मध्यान्हव्यापिनी तिथीला महत्त्व असते. जर तुम्हाला पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावे, परंतु श्राद्ध ही तिथीनुसार करायला हवे. ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे. या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पूजाविधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्यांनी शौर्यकर्म अर्थात केस किंवा नखे कापू नये. या काळात ब्रह्मचर्य पाळावे. पान खाऊ नये, मद्यपानाचे सेवन करू नये, मांसाहार करू नये, तेलाचे पदार्थ खाणे टाळावे. श्राद्धाच्या शेवटी पूर्वजांना प्रार्थना करावी. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. कोणाकडून उधार उसने पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे, पूर्वतयारी आदी सर्व तुम्ही गोष्टी करू शकता. घर जुने असेल तर त्याची जी कामं आपण करत असतो बघा, तर ती सुद्धा करू नये. फारच आवश्यक असेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूही तुम्ही खरेदी करण्याचं लांबणीवर टाकायचं असतं. घरातील कोणत्याही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यायची आहे. कोणत्याही स्थितीत खोटे, फसवणुकीचे कार्य करू नये. खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल, म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरीही तुम्ही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जळ, तीळ, कुशा, पुष्पांचा वापर करावा. पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, नखे, केस यांची स्वच्छता करू नये. आपल्या समर्थानुसार ब्राह्मणांना बोलून तर्पण, पिंडदान, भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे. सात्विक भोजन करावे. कांदा, लसूण याचा वापर अजिबात करू नये. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात. मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी, अन्न, गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर खाऊ घालावी. या सर्व गोष्टी आपल्याला पितृपक्षामध्ये करायच्या असतात. आता हे सर्व उपाय झाले की त्यानंतर आपल्याला या पितृपक्षामध्ये कधीही तुम्हाला हे जर फूल कुठे दिसले तर त्याचा एक उपाय करायचा आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की हे कोणते फूल आहे. याला आपण गोकर्णीचे फूल असे म्हणत असतो. गोकर्णीचे फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर पितरांच्या पूजेमध्ये, दुर्गादेवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. आपल्या धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला
फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखलं जातं. गोकर्णीचं जे फूल आहे तर त्याचा थेट संबंध हा धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णे ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरी ती गोकर्ण खूप फायदेशीर असते. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते. हे सर्व उपाय आणि हे सर्व फायदे हे आपल्याला होतात कशामुळे, तर या गोकर्णीच्या फुलामुळे. तर याच गोकर्णीच्या फुलाचा या पितृपक्षामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. कशासाठी, तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहे, आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, तर ते सर्व दूर राहावेत यासाठीच या गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी या पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त हा उपाय करत असताना त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावे याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 गोकर्णीचे फुलं घ्यायचे आहेत. कुठेही तुमच्या आजूबाजूला हे गोकर्णीचे फुलं तुम्हाला मिळून जातील. आता गोकर्णीमध्ये बघा, एक पांढऱ्या कलरची गोकर्ण असते, एक निळ्या कलरची गोकर्ण असते आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा गोकर्ण असते. तर यामध्ये आपल्याला जे निळ्या कलरचं गोकर्णीचे फूल आहे तर ते घ्यायचे आहेत. तर 5 गोकर्णीचे फुलं घेतले की त्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. हे सर्व घेऊन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. भगवान शिवशंकरांना तुम्हाला भस्म, तांदूळ, फुले, फळे संपूर्ण अर्पण करायचे आहे. त्यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या फुलांचा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर त्यासाठी जे तांब्याभर पाणी आपण घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते जे 5 फुलं आपण घेतलेले आहे तर ते हातामध्ये ठेवून तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला त्या तांब्यामध्ये हे फुलं तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर हे पाणी तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमचा जो चेहरा आहे तर तो उत्तरेकडे असावा अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. मग घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, ज्या काही अडचणी पैशांच्या संबंधित अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी तुम्हाला शिवशंकरांना सांगायचे आहेत आणि हे फुलं आणि जे पाणी आहे तर ते शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे फुलं अर्पण केलेले आहे त्या पाण्यामध्ये टाकून तर त्यातलं एक फूल तुम्हाला शिवलिंगावरनं उचलून ते घरी घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही देवघरात ठेवू शकता, तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तिथे तुम्ही हे फूल ठेवू शकता. एखाद्या लाल कलरच्या कपड्यात वगैरे बांधून ठेवायचं जेणेकरून ते त्याच्या पाकळ्या वगैरे खराब होणार नाही. आता 10-15 दिवस ठेवायचं. नंतर मग तुम्ही हे फूल जे आहे सर्व पितरी अमावस्यानंतर ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि त्याचबरोबर महादेवांना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होतो आणि त्याचबरोबर पैशांच्या अडचणी सुद्धा आपल्या दूर होतात. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.